आम्ही ठक्याचा वाडा येथे राहिलो होतो. तिथून अगदी 3 किलोमीटरच्या अंतरावर शिवगड किल्ला आहे. शिवगड हा किल्ला एकदम दरीतून जावं लागतं तिथे चालत, असं ऐकलं होतं. मग म्हटलं चला जाऊन बघून तर येऊ कसं आहे. 5:30 वाजले होते, सूर्यास्ताची वेळ होती. आम्ही चालायला सुरुवात केली. वाटेत आम्हाला जाताना बरेचसेच पक्ष्यांचे आवाज कानावर पडत होते. चालत चालत जात असताना आम्ही निसर्गाचा अनुभव घेत होतो. सूर्याच्या वेगवेगळ्या छटा पाहत होतो. आजूबाजूला डोंगर आणि झाडी आणि पक्ष्यांच्या किलबिलाट याशिवाय दुसरा कोणताच आवाज नव्हता. इथे वेगवेगळ्या वनस्पती पाहायला मिळाल्या. त्यामध्ये काही फळांची झाडं होती. असंच चालत चालत जात असताना शिवगडचा एक बोर्ड दिसला. मग आम्ही त्या दिशेला चालायला सुरुवात केली. आमच्याबरोबर वन विभागाचे एक दादा होते. मग त्यांच्या मागे मागे आम्ही चालत होतो. असंच पुढे पुढे जात असताना आम्हाला एक जांभळाचं झाड दिसलं. अगदी जांभळांनी भरलेलं होतं. मग आम्ही त्यांना जांभळं काढून द्यायला सांगितलं, तर त्यांनी आम्हाला जांभळं काढून दिली. अशा निसर्गातील जांभळांची टेस्ट खूप आगळी वेगळी असते. ही टेस्ट आम्ही पहिल्यांदाच अनुभवली. असं हातात फांदी घेऊन जांभळं खात खात आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. ते दादा पुढं जात होते, आम्ही त्यांना फॉलो करत होतो. असंच चालत चालत अजून काही अंतरावर आम्हाला जायचं होतं. आम्ही इकडे तिकडे पाहत होतो, कोणता प्राणी दिसतो का, कोणता नवीन पक्षी दिसतो का, आणि जांभळं खायचं तर चालूच होतं. पुढे जात असताना आम्ही पोचलो शिवगडच्या किल्ल्यावर. सूर्यास्त होत आलेला होता. काही मिनिटच बाकी होते आणि अंधार पडत होता. मग आम्ही फास्ट गेलो आणि पाहतो तर काय, अगदी समोरच्या डोंगरावर शिवगड किल्ला दिसत होता. दरीतून त्या किल्ल्यासाठी पायवाट आहे. सूर्यास्त असल्यामुळे आम्ही पुढे जाऊ शकलो नाही. म्हणून एका डोंगरावरून तो किल्ला दिसत होता. एका साईडला सिंधुदुर्ग तर दुसऱ्या साईडला गगनबावडा दिसत होता आणि आम्हाला पुढे शिवगड किल्ला स्पष्ट दिसत होता. शिवगड किल्ल्याला जाण्यासाठी ही पायवाट बनवली गेली आहे. ज्या लोकांना जायचं आहे ते या पायवाटेने जाऊ शकतात. मग इकडे एक तळं दिसलं, मग तेही घेतलं व्हिडिओमध्ये आणि आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. कारण अंधार खूप पडला होता. आम्ही 5:30ला निघालो होतो पायी चालत. आम्हाला पोहोचण्यासाठी 8:15 वाजले होते. अंधार एकदम झाला होता. अगदी समोरचंही दिसत नव्हतं. मोबाईलचा टॉर्च घेऊन आम्ही ठक्याचा वाडा येथे परत पोचलो आणि ह्या सफरचा अनुभव एकदम वेगळा होता. जो अनुभव आम्ही अनुभवला तो तुम्हाला अनुभवायला आवडेल का? नक्कीच कमेंट करून सांगा. धन्यवाद.